महाराष्ट्र राज्याला घेऊन मिळून असे 20 राज्य देशभरात आणि त्यांच्या कारागृहांमध्ये जे नियम केले गेले आहेत आणि त्या नियमांनुसार आपण बघितलं तर कामाचं वाटप किंवा जे प्रिझनर्स आहेत त्यांना जे जागा दिली जाते ते सगळी जातीच्या आधारित दिली जाते. हे ऐकून तुम्ही मी आपण सगळे शॉक आहोत. पण आपण बघितलं तर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने ह्या सगळ्या गोष्टींचा एक नोटीस घेतला. बरोबरच आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या कल्याणतून एक मुलगी म्हणजे सुकन्या शांता जी एक जर्नलिस्ट आहे. तिने आपले लीगल बॅकग्राऊंड आणि जर्नलिझम बॅकग्राऊंड सगळं यूज करता एक हार्डवर्क केलं आणि म्हणजे सगळ्या आपली एक स्टोरी डेप्थ अशी स्टोरी इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरी फाईल केली. ती म्हणजे या कारागृहांवर कशा प्रकाराने जातीच्या आधारित काय सगळं काम केलं जातं. आपल्याबरोबर सुकन्या आहे आणि हा एक सर्वोच्च न्यायालयाने जे एक लँडमार्किंग जजमेंट जी दिली आहे ती सुकन्या यांच्यामुळे दिली आहे. कारण की सुकन्याची ती स्टोरी होती जी आपल्याला आता सुकन्या सांगणार आहे. सुकन्या, सर्वात पहिले कॉंग्रॅच्युलेशन्स आणि थँक्यू. खूप मोठी गोष्ट तुम्ही लाईमलाईटमध्ये आणली. माहीतच नव्हतं बहुतेक की कारागृहांमध्ये पण एक जातीच्या आधारित कामकाज होतं आहे. म्हणजे हे खूप मोठी शॉकिंग गोष्ट आहे. सर्वात पहिले कसं कळालं आणि काय तुमची ही स्टोरी होती? मी द वायर नावाची जी वेबसाईट आहे त्याच्याबरोबर काम करत आहे आणि माझं म्हणजे लीगल बॅकग्राऊंड आहे. मी ह्युमन राईट्सवर बऱ्याच वर्षापासून लिहित आहे आणि वायरमध्ये जेव्हा काम करत होतं तेव्हा मी पूर्ण एक सिरीज केली होती, सिरीज ऑफ स्टोरीज केली होती जे प्रिझन्सवर फोकस करून. तर त्याच्यामध्ये कास्ट इन प्रिझन हा एक स्टोरी होता. त्याच्या लाईक बियॉन्ड दॅट म्हणजे आम्ही कास्ट डिस्क्रिमिनेशन तर पाहिलं असतं. त्याच्यानंतर ट्रान्सजेंडर कम्युनिटीजला कसं म्हणजे ट्रीटमेंट दिलं जातं, विमेनला कसं प्रिझन्समध्ये बघितलं जातं, चिल्ड्रन ऑफ विमेन इन प्रिझन त्यांचं म्हणजे त्यांच्याकडे कशी म्हणजे ट्रीटमेंट त्यांची कशी असते. मग छत्तीसगडमध्ये बऱ्याचपैकी असे डिटेन्शन सेंटर्स आहे जे इलिगल आहेत. तर त्या डिटेन्शन सेंटरमध्ये प्रिझन्स कसे म्हणजे चालवले जातात वगैरे. तर तशी आम्ही एक 5 पार्ट सिरीज एक केली होती. तर कास्ट इन प्रिझन्सचा जो स्टोरी होता तो स्टोरी म्हणजे जाती हा रियालिटी आहे, हा सोशल रियालिटी आहेच. आणि म्हणजे सोशल रियालिटी पण असा जो आपल्याला माहिती आहे की तो जाती तुमच्या सर्व म्हणजे लाईक एव्हरी स्पियर ऑफ युअर लाईफमध्ये ते एक तुमचं म्हणजे इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये ते असणारच आहे. तर प्रिझन्समध्ये ते असणं म्हणजे ते असं काही म्हणजे सरप्राइझिंग नाही आहे. बिकॉज प्रिझन इज ॲट द एंड ऑफ इट अ रिफ्लेक्शन ऑफ द सोसायटी दॅट वी लिव्ह इन. तर ही जेव्हा म्हणजे स्टोरीज करायला मी लागले तर मी आय स्टार्टेड टू ॲक्च्युली रीड प्रिझनचे जे मॅन्युअल्स आहेत त्याचा स्टडी करायचा प्रयत्न केला सर्वात अगोदर. प्रिझन मॅन्युअल जे असतात ते स्टेटचा म्हणजे हा इश्यू आहे. म्हणजे हा सेंटरचा सब्जेक्ट नसून हा स्टेट सब्जेक्ट आहे. तर प्रत्येक स्टेटचे आपले स्वतःचे प्रिझन मॅन्युअल असतात. प्रिझनमध्ये असणारा एक इन्कार्सरेटेड पर्सन जो असतो त्याचं तिकडे राहणं, खाणं, झोपणं, त्याला जितकं स्पेस दिलं जाणार आहे, त्याला कोणते काय त्याला सवलती दिले जाणार आहे ते सर्व काही प्रिझन मॅन्युअलमध्ये लिहिलं जातं. पण हा प्रिझन मॅन्युअल जो आहे त्याचा ॲक्सेस प्रिझनर्सला नसतो. कारण प्रिझन मॅन्युअल खूप कमी म्हणजे प्रमाणात ते त्याला बनवतात आणि स्टेटचा एक पूर्ण एक ॲटिट्यूड राहिला आहे. म्हणजे कार्सल सिस्टमच्या दृष्टिकोनाने आपण पाहिलं तर की प्रिझनर्सला त्याचे राईट्स त्याला समजून यायला नको आहे म्हणून ते प्रिझन मॅन्युअल किंवा अवेलेबल करत नाही. सो इट वॉज दॅट मच मोर डिफिकल्ट टू ॲक्च्युली गेट द प्रिझन मॅन्युअल. तर हे प्रिझन मॅन्युअलला म्हणजे ते सर्वीकडून मध्ये सोर्स करणं, मग त्याला मग वाचणं आणि वाचल्यावर सर्वात म्हणजे स्ट्रायकिंग माझ्यासाठी हे होता की प्रिझन मॅन्युअलमध्ये क्लिअरली चक्क असं लिहिलं गेलं होतं बऱ्याच स्टेट्सच्या की समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल मी समजा सांगितलं की राजस्थानचे तुम्ही समजा असाल तर राजस्थानमध्ये SC कम्युनिटीज कोणत्या आहेत तर मेहतर समाज एक आहे. तर तो कोणता काम मेहतर समाज म्हणजे कास्टचा म्हणजे जो पारंपरिक काम जे म्हणजे त्यांच्यावर थोपला गेला होता तो म्हणजे एक सफाईचा होता. तर त्याच्यामध्ये लिहिलं गेलं आहे की तुम्ही प्रिझनमध्ये तुम्ही समजा सफाईचं काम करत असाल तर ते मेहतर समाजच्या माणसाला दिलं जायला पाहिजे. प्रिझनमध्ये बायकांच्या प्रिझनमध्ये करायचं असेल तर मेहतर बाई असेल तर तिला द्यायचं. पण मेहतर बाई तिकडे नसली तर मेल प्रिझनमधून तुम्ही मेहतरला आणा आणि त्यांना तिकडे ते काम द्या. तसं लिहिलं गेलं आहे. मग ते तुम्ही वेस्ट बेंगॉलमध्ये बघितलं तर चांडाल कम्युनिटीला तसं सांगितलं गेलं आहे. MP मध्ये बघितलं तर तुम्हाला असं सांगितलं गेलं आहे की नाई समाजचे असतील जे बार्बर कम्युनिटी जे असतील ते शेविंग आणि कटिंगचं काम करणार. तर म्हणजे हा असाईन तसं केलं गेलं आहे. त्याच्याबरोबर म्हणजे दॅट इज ॲब्सल्युटली म्हणजे अनॲक्सेप्टेबल म्हणजे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. पण त्याच्याबरोबर अजून एक मेन्शन आहे की तुम्ही ब्राह्मण समाजाचा असाल तर तुम्ही जेवण बनवणार. तर ह्याच्या मागचा त्यांचा रॅशनल असा होता की जे समाजाचे लोक जे काम करत आहेत त्यांना ते देणार काम. पण ही लोक तिकडे बाहेर ते काम करत नाही आहे.
तर यू आर रिअली ॲक्च्युली लाईक डिस्क्रिमिनेटिंग, आणि तुम्ही ते हिस्टॉरिकल जे त्यांच्याबरोबर जे रॉंग झालं आहे ते तुम्ही त्यांच्यावर लादताय अजून. आणि जो बाहेर ब्राह्मण समाजाचा माणूस आहे तो बाहेर जेवण बनवत नाही, ते आपल्याला माहिती आहे. दॅट इज नॉट व्हॉट ही इज डुईंग, ही ऑर शी इज डुईंग, बट दॅट हॅज बीन गिवन टू देम. तर हा एक भाग आहे मी पाहिला, आणि लाईक ऑब्व्हियसली इट वॉज व्हेरी शॉकिंग. पण आपल्याला म्हणजे हे पुस्तकांमध्ये लिहिलं तर आपल्याला माहिती आहे, म्हणजे प्रिझन रूलमध्ये हे लिहिलं माहिती आहे, पण प्रिझन रूलच्या बरोबर ह्याचं इम्प्लिमेंटेशन पण होतोय का ते बघायची गरज होती. तर इतके वर्षाचं म्हणजे प्रिझनवर मी काम केलं आहे, आणि ॲज अ ह्युमन राईट्स म्हणजे मी रिसर्चर म्हणून पण याच्या अगोदर काम केलं होतं वायरच्या अगोदर. तर आय हॅड दॅट कॉन्टॅक्ट इन प्रिझन्स. तर प्रिझनर्सशी बोलणं सुरू केलं, आणि मी ह्या स्टोरीसाठी 8 राज्यांमध्ये फिरले. लाईक आय वर्कड ओव्हर लाईक 6-7 months ऑन दिस स्टोरी. आणि जेव्हा फिरत होते तेव्हा कळालं प्रिझनर्सशी बोलताना की जे त्यांच्याबरोबर जे जे लिहिलं गेलं आहे ते होतच आहे, पण जे नाही लिहिलं गेलं तेही होत आहे त्यांच्याबरोबर. म्हणजे महाराष्ट्राचा तुम्ही प्रिझन मॅन्युअल पाहिला तर तुम्हाला असं वाटेल ॲट द सरफेस की एव्हरीथिंग इज फाईन, पण तसं नाही आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या प्रिझन मॅन्युअलमध्ये हे मेन्शन नाही आहे, पण महाराष्ट्रामध्ये होत आहे का? डेफिनेटली होत आहे, आणि ह्याच्याहून भयंकर चीजे होत आहेत तिकडे. महाराष्ट्रामध्ये मी माझ्या स्टोरीमध्ये एक केस स्टोरी लिहिली होती, ती साध्वी प्रज्ञा सिंगची होती. जेव्हा प्रज्ञा सिंग ठाकूर जेव्हा जेलमध्ये होती तर तेव्हा त्यांना एक स्पेशल रूम त्यांना सेल अलॉकेट केलं गेलं होतं. ते थोडंसं लॉ अँड ऑर्डर सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हने दिलं गेलं होतं त्यांना त्याच्याबरोबर असाइन केले गेले होते 3 लोक. त्याच्यामध्ये एक महिला होती ती दलित समाजाची होती, जी त्यांची टॉयलेट क्लीन करण्यासाठी ठेवली गेली होती. एक राजपूत समाजाची एक बाई होती, ती त्यांची सिक्युरिटी म्हणून होती, आणि एक ब्राह्मण समाजाची बाई होती, ती त्यांचा फक्त जेवण हँडल करायची. तर तसं त्यांच्यासाठी ते केलं गेलं होतं. सो अशी प्रॅक्टिसेस खूप रॅम्पंट होती, आणि खूप म्हणजे सहजपणे तुम्हाला प्रिझनर्स बोलत होते. हे जे इन्कार्सरेटेड पर्सनचे लिव्ड एक्सपिरियन्सेसमध्ये ते सहजपणे दिसून येत होतं. अजून एक खूप मोठी म्हणजे माहिती प्रिझन मॅन्युअलमध्ये पाहून आम्हाला कळालं की जी विमुक्त जाती आहे, जी म्हणजे क्रिमिनलाइज्ड कम्युनिटीज होती, ज्यांना डिनोटिफाईड ट्राईब्स आपण बोलतो त्यांना, त्यांचा एक हिस्टॉरिकल त्यांचं एक क्रिमिनलायझेशन होतं. आणि हा प्रिझन मॅन्युअल त्याला अजून पुढे जाऊन ते क्रिमिनलायझेशन करण्याचं म्हणजे काम करत होतं याच्यामध्ये. एक्झॅक्टली म्हणजे इफ आय वर टू गिव्ह एन एक्झाम्पल, की बरेचसे जे प्रिझन मॅन्युअल्स होते त्याच्यामध्ये लिहिलं गेलं आहे की तुम्हाला कोणाला आम्ही ओपन प्रिझनमध्ये टाकणार आहे. ओपन प्रिझनचा एक म्हणजे देर इज अ स्टाईल ऑफ प्रिझन विच इज कॉल्ड अन ओपन प्रिझन, ज्याच्यामध्ये प्रिझनर्स कॅन ॲक्च्युली मूव्ह अराउंड अ लॉट इझिली दॅन अ क्लोज्ड प्रिझन. तर त्याच्यामध्ये आम्ही वॉन्डरिंग ट्राईबचे किंवा हॅबिच्युअल ऑफेंडर्सला आम्ही तिकडे टाकणार नाही. आता वॉन्डरिंग ट्राईब कोणता आहे? तो क्रिमिनलाइज्ड कम्युनिटीज आहे, तो डिनोटिफाईड ट्राईब आहे, तो विमुक्त जाती आहे, तर त्यांना तिकडे टाकणार नाही. तर तो एक म्हणजे एक त्यांचा एक ऑलरेडी ते कॉन्फर्मेशन बायस आहे त्यांचा, की ते एक बनवून ठेवलं आहे की त्यांनी की या कम्युनिटीजला आम्ही तिकडे टाकणार नाही बिकॉज दे हॅव अ टेंडन्सी ऑफ कमिटिंग क्राईम. तर तशातला तो पूर्ण तिकडे त्याच्यामध्ये लिहिलं गेलं होतं. तामिळनाडूमध्ये आम्ही एक पाहिलं की तामिळनाडूमध्ये सदर्न तामिळनाडूमध्ये म्हणजे मदुराई, कन्याकुमारी ह्या साईडला तिकडचे प्रिझन्समध्ये चक्क प्रिझनर्सला आपल्या कास्टच्या बेसिसवर त्यांना सेपरेट केलं गेलं. तर ते एक तिकडे तुम्हाला पल्लर कास्ट जे शेड्यूल कास्ट आहे त्यांचा सेपरेट बरॅक आहे. नाडार कम्युनिटी जो ओबीसी कास्ट आहे अँड विच इज कन्सिडर टू बी स्लाइटली डॉमिनंट, नाडार देवर्थ हे कम्युनिटीज त्यांचे सेपरेट बरॅक आहेत, आणि तसे बरॅक सेपरेट केले आहे. तिकडे पण त्यांनी सांगितलं की लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम होऊ शकतो, की कारण कास्ट कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात तिकडे. ठीक आहे, मग तुम्ही प्रिझन ऑफिशियल्सला का तसं डिवाइड करताय? प्रिझन ऑफिशियलचं पण त्यांनी तसंच डिव्हिजन केलंय तिकडे, की पल्लर कम्युनिटीचा जो आहे त्यांना पल्लर कम्युनिटीचा आम्ही ते पल्लर कम्युनिटीच्या बरॅकमध्ये ठेवणार. तर लाईक वी सॉ लाईक दीज थिंग्स. तामिळनाडूमध्ये ह्या डिव्हिजन ऑफ जे प्रिझनर्स होता ऑन द बेसिस ऑफ कास्ट तो त्यांच्या मॅन्युअलमध्ये नाही मेन्शन्ड आहे, पण तो प्रॅक्टिसमध्ये आहे. सो वी जस्ट केप्ट लुकिंग ॲट दीज थिंग्स अँड वी केप्ट फाइंडिंग थिंग्स. लाईक म्हणजे असं मला एकही मला असं इंटरव्ह्यू आठवत नाही आहे, आणि मी बरेचसे इंटरव्ह्यूज केले, 30-40 इंटरव्ह्यू केले असतील याच्यामध्ये. तर ते कोणत्याही कम्युनिटीजचे असू दे, लाईक रिगार्डलेस ऑफ वॉट कम्युनिटी दे बिलॉंग, फ्रॉम मुस्लिम, हिंदू, म्हणजे बहुजन समाजाचे, सवर्ण समाजाचे, सर्वांचं काही ना काही कास्टबरोबर तिकडे इंटरॅक्शन झालं आहे. सो वी ट्राईड ॲक्च्युली डॉक्युमेंटिंग दॅट, आणि ते एक स्टोरीच्या फॉर्ममध्ये आधारित आम्ही त्याला प्रस्तुत केला. आपण बघितलं तर काल जे आहे एक तुम्हाला इनफॅक्ट चीफ जस्टिस यांनी पण सांगितलं की एक खूप डेप्थमध्ये तुम्ही इन्व्हेस्टिगेट केलं आहे. त्यात एक असं नोंदणी ही पण होती की जे आपण गटार साफ करतोय
किंवा हे ते एका पर्टिक्युलर कम्युनिटीला दिलं गेलेलं, त्याचं काय एक स्पेसिफिकेशन होतं किंवा काय एक तो एक्झाम्पल? हा, जसं मी म्हटले की जसं राजस्थानचं मी म्हणाले की मेहतर समाजचा मेन्शन होता, मग कुठे अजून लाईक UP-मध्ये जाटव समाजाचा मेन्शन होता, लाईक वेगवेगळे समाजाचे म्हणजे शेड्यूल्ड कास्टचे मेन्शन्स खूप स्पेसिफिकली दिलं गेलंय. आणि ते डेंजरस सिच्युएशन्समध्ये तिथे काम करायचे असं म्हणजे आता तुम्ही वन कॅन ओनली इमॅजिन की प्रिझनची कंडिशन किती खराब असतात. प्रिझनची कंडिशन म्हणजे ते इतके भयानक असतात की तुम्हाला माहिती आहेत की आतमध्ये तुम्हाला काही सवलती भेटणार नाहीये. तर तिकडे सेप्टिक टँक्स जे तुम्हाला मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग ऍक्ट म्हणजे जे प्रोहिबिशन ऑफ मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग आहे त्याच्या अंतर्गत ते त्याला ऑलरेडी प्रोहिबिट केलंय. बट यू हॅव ओपन गटर्स, यू हॅव ओपन टॉयलेट्स, यू हॅव स्पेसेस ज्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे ॲट दी एंड ऑफ इट डेंजरस म्हणण्यापेक्षा इनह्युमन कंडिशनमध्ये. आणि हा काम म्हणजे हा इतका अनडिग्निफाईड काम आहे, तर त्या कामामध्ये तुम्ही लोकांना ढकलत आहात. तर तसं ते पाहिलं गेलं आणि ते म्हणजे फक्त एक किंवा 2 राज्यामध्ये नाही, लाईक लेंथ अँड ब्रेथ यू हॅव ॲक्च्युअली सी. म्हणजे गोवामध्ये पण पाहिलं आम्ही, ते गुजरातमध्ये पण पाहिलं, ते आम्ही वेस्ट बेंगॉलमध्ये पण पाहिलं. सर म्हणजे ते असंही सांगता येणार नाही की म्हणजे या सरकारने हे चांगलं काम केलं किंवा त्या सरकारने. पॅन इंडिया हा प्रॉब्लेम होताच. तर हे कामं म्हणजे पाहिली गेली आणि इट इज ऑब्व्हियसली डेंजरस, कारण तुम्ही सेप्टिक टँकमध्ये कोणाला पाठवत आहात म्हणजे ते डेंजरस तर आहेच, आणि द पर्सन इज नॉट इक्विप टू डू दॅट वर्क. सुप्रीम कोर्टाने काल सर्वोच्च न्यायालयाने ह्याच्यावरती काल इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत सगळ्या राज्यांना, जे आहे 3 महिने दिले आहेत की त्यांनी आपले मॅन्युअल चेंज करून बेटर करावे. पण बरोबरच त्यांनी नोंदणी केली की कशा इनह्युमन व्यवहाराने सगळं त्यांना जे काम दिलं जातं वगैरे. अजून काय एक्झॅक्टली डिटेलमध्ये ऑर्डरमध्ये आलं? राईट. तर हा म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये मी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गेले होते, आणि जेव्हा मी हा इनिशियल जो आम्ही पेटिशन लावला होता त्याच्यामध्ये आम्ही 11 राज्यांचा लावला होता. जेव्हा मी पेटिशन टाकलं त्याच्यानंतर बरेचसे आम्हाला अजून मुद्दे पुढे आले आमच्यासमोर, आणि अजून लोक म्हणजे खूप सारे प्रिझनर्सनी आपले ॲफिडेव्हिट दिली, आणि ते ॲफिडेव्हिट आम्ही कोर्टाला दिले. तर म्हणजे आमच्याकडे 20-25 प्रिझनर्स होते ज्यांनी आपले ॲफिडेव्हिट साईन करून जे प्रिझनच्या आतमधून पाठवलेत, किंवा ते प्रिझन म्हणजे आता फॉर्मरली म्हणजे इन्कार्सरेटेड लोक होती त्यांनी पाठवले. तर लाईक मोर थिंग्स केम आउट. तर आमचा ॲम्बिट तो 11 ते 20ला गेला. म्हणजे लाईक फर्स्ट वी वर लुकिंग ॲट 11 स्टेट्स, त्याच्यानंतर स्लोली तो ॲम्बिट वाढून तो 20चा झाला. तर ते स्कोप वाढल्यानंतर लाईक देन कोर्टाने इमिडिएटली नोटिसेस इश्यू केले सर्वांना. बरेचसे राज्य होते ज्यांनी क्वाइटली जाऊन आपले प्रिझन मॅन्युअलला चेंज केलं त्यांनी, पण बरेच स्वतःहून. आणि मग होम जसं म्हणजे पाहिलं तर एक ओडिसा आहे, UP आहे, गुजरात पण आहे बहुतेक. या लाईक दीज आर लाईक अ फ्यू स्टेट्स विच डिड इट, आणि विच इज गुड, विच वी वॉन्टेड दॅट. आणि त्यांनी ते एक्नॉलेज केलं, पण ते मेन्शन नाही केलं की आम्ही ह्याच्यामुळे करतोय. तेलंगणाने केलंय, तर त्यांनी स्वतःहून ते करून घेतलं. पण बरेचसे असे स्टेट्स होते ते हे म्हणायला लागले की हो, प्रिझन मॅन्युअलमध्ये हे लिहिलंय पण आम्ही हे करत नाहीये. आणि इतकंही ते म्हणजे लाईक दे ॲक्च्युअली वेंट टू एन एक्सटेंट ऑफ सेइंग दॅट दिस पेटिशनर इज लाईंग. म्हणजे लाईक दे वेंट टू दॅट एक्सटेंट, आणि ते खूप असं म्हणजे इन अ व्हेरी इनडिरेक्ट वे दे सेड दॅट. तामिळनाडू वॉज वन ऑफ देम. व्हेरी डिसअपॉइंटिंग द वे दे रिस्पॉन्डेड टू इट. आणि तामिळनाडूचा म्हणजे इतका मोठा ते अँटी कास्ट द्रविडियन पूर्ण ते त्यांचा एक हिस्ट्री राहिलं आहे, तर त्याच्यानंतरही सुद्धा त्यांनी असं सांगितलं ते. So then court obviously we like I had a brilliant bunch of lawyers actually working for me. Like दिशा वाडेकर जे पुण्यातली आहेत, आता ते सुप्रीम कोर्टामध्ये काम करतात, त्यांच्यामुळेच म्हणजे हा पूर्ण पेटिशन शेप करता आलं. मग त्यांनी सिनियर लॉयर जे आहेत, जस्टिस रिटायर्ड जस्टिस मुरलीधर, त्यांनी ह्याच्यामध्ये आणलं. तर ते सिनियर काउन्सिलमध्ये ह्याच्यामध्ये अपियर झाले माझ्यासाठी. एस प्रसन्ना ते ह्याच्यामध्ये ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड होते, आणि सर्वांनी प्रो बोनो केलं. लाईक इट्स इम्पॉसिबल फॉर जर्नलिस्ट लाईक यू अँड मी टू थिंक ऑफ लाईक सिटिंग इन सुप्रीम कोर्ट अँड डुईंग दिस, राईट? सो दीज गाईज वर लाईक सो प्रोॲक्टिव्ह. देन आय जस्ट रिअलाइज ओके फाईन, माय वर्क इज हिअर टू डू द लेग वर्क. तर बरेचसे दुसरे जे उरलेले जे कामं आहेत ते ही लोक करत आहेत. तर मग त्यांनी सर्वांनी पूर्ण ते कोर्टामध्ये खूप चांगल्यापैकी मांडलं. आणि कोर्टामध्ये जे ॲफिडेव्हिट्स जे आलेत, स्टेट्सचे रिस्पॉन्सेस आले, त्याच्यामध्ये ते कोर्ट वॉज व्हेरी क्लोजली लुकिंग ॲट एव्हरीथिंग दॅट वी हॅड आस्क्ड फॉर. आणि त्याच्यानंतर फायनली काल कोर्टाचा जेव्हा निकाल आला, तर निकालमध्ये त्यांनी हे सर्व जे प्रॅक्टिसेस आहेत ते अनटचेबिलिटीचे प्रॅक्टिसेस आहेत, डिस्क्रिमिनेशनचे प्रॅक्टिसेस आहेत, इनह्युमन आहेत, ते ऑलरेडी अनकॉन्स्टिट्युशनल आहेत. म्हणजे जेव्हा आपण पाहतो आपल्याला माहिती आहे की अनकॉन्स्टिट्युशनल आहेत, पण कोर्टाला हे परत सांगावं लागलं की हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे आणि याला इकडेच रद्द करा. एक म्हणजे 148 पानाचा हा पूर्ण जजमेंट आहे, आणि मी अजूनही जजमेंट ते वाचत आहे. इट्स टेकिंग मी लॉट ऑफ टाइम टू अंडरस्टँड, रीड ऑल ऑफ इट.
पण त्याच्यामध्ये त्यांनी चक्क 35 पेजेस त्यांनी फक्त विमुक्त जातीवर त्यांनी फोकस करून त्याच्यामध्ये बोलले आहे. विमुक्त जातीवर इतका म्हणजे स्ट्रॉंगली वर्डेड असा म्हणजे जजमेंट ह्याच्या पहिले मला माहीत नाही कोणते आले असतील. आणि हे एक्सिडिंग म्हणजे बियॉन्ड आवर एक्सपेक्टेशन गेलं आहे. म्हणजे आम्ही खूप सारे प्रेयर्स केले होते, ते प्रेयर्सला त्यांनी लाईक इन प्रिन्सिपल दे हॅव ॲक्सेप्टेड ऑल ऑफ इट, हॅव पास्ड अन ऑर्डर सर्वांमध्ये. त्याच्याबरोबर त्यांनी आता म्हणजे काल जजमेंट झाला तर म्हणजे हा केस डिस्पोज ऑफ झाला ना असं आपण म्हणतो ना. पण त्यांनी काय केलं की हा डिस्पोज ऑफ नाही होऊन कोर्टाने मॉनिटर करावं म्हणून याला त्यांनी ओपन ठेवलं आहे आणि याला त्यांनी कन्वर्ट केलं आहे इंटू लाईक डिस्क्रिमिनेशन इनसाइड प्रिझन्स म्हणून. तर हा आणि 3 महिन्यांमध्ये सर्वांनी कंप्लायन्सचा आपला रिपोर्ट त्याच्यामध्ये सबमिट करायचा आहे. कोर्टाने हे एक्नॉलेज केलं आहे की तुम्ही बऱ्याचपैकी तुम्ही डिस्क्रिमिनेशन आणलेत, पण असे खूप सारे डिस्क्रिमिनेशन असतील जे तुमच्याकडून सुटले असतील, डेफिनेटली सुटले असतील. म्हणजे वन कांट लाईक इमॅजिन डिसेबल्ड पर्सन्सचं काय कंडिशन असेल आतमध्ये, ट्रान्स कम्युनिटीजचं कोणी असेल तर त्यांच्याबरोबर काय होत असेल, जेंडर, कास्ट, क्लास म्हणजे खूप सारे आहेत वेगवेगळे, म्हणजे आपण विचारही करू शकत नाही. तर त्यासाठी त्यांनी ते ओपन ठेवलं आणि त्यांनी सांगितलंय की दे विल ॲक्च्युली कंटिन्यू मॉनिटरिंग आणि जे डिस्क्रिमिनेशन्स आहे वेगवेगळ्या नेचरचे त्या डिस्क्रिमिनेशनने ते पाहतील आणि त्याच्यावर काम म्हणजे त्याच्यावर दे विल ॲक्च्युली कीप इट ओपन अँड ते स्कोप त्यांनी अजून त्याला एक्सपांड करून ते ठेवलं गेलं तसं. एक शेवटचा प्रश्न सुकन्या म्हणजे हा की हा इथेच थांबत नाही. 3 महिन्यात आता सगळे जे स्टेट्स आहेत ते येऊन हे करून जातील. पण ब्रिटिश काळात जे एक मॅन्युअल्स लिहिली गेली होती किंवा जे एक नोटिफिकेशन्स तेव्हा दिले गेले त्याला इम्प्रोवाइज करून करून पण काहीच इम्प्रोवाइज झालं नाही. हा याचा कुठेतरी एक बेस होत आहे आणि एक रॅन्डम म्हणजे ज्यांच्याकडे पाज आहेत ते इनह्युमन इंटेंट हा एकदम दिसून येतोय. म्हणजे माणुसकी प्रिझनमध्ये म्हणा, बाहेर तर राहू द्या, पण प्रिझनमध्ये एक माणुसकी जी जपायला पाहिजे ती कुठेच दिसून येते. प्रिझन म्हणजे जसं ह्युमन राईट्सच्या तुम्हाला क्लासेसमध्ये हे खूप क्लिअरली तुमचे टीचर्स बोलत राहतात की प्रिझन हा कोणाचाही कॉन्स्टिट्युएन्सी नाही आहे. म्हणजे प्रिझनसाठी कोणी असं प्रिझनच्या हक्कासाठी तुम्हाला कोणताही मंत्री बोलताना दिसणार नाही किंवा कोणताही पब्लिक आउटरीच होताना दिसणार नाही. हा माणूस प्रिझनमध्ये आहे तर मला सुरक्षित वाटतंय. आपल्याला असं तो म्हणजे एक टेंडन्सी असतो ना की त्याला आत ठेवा म्हणजे मला रस्त्यावर जाताना मला सुरक्षित वाटेल. म्हणजे दॅट इज दी टेंडन्सी विथ विच वी टॉक. पण प्रिझनचा हा पण एक म्हणजे रियालिटी आहे की प्रिझनचे जे लोक आहेत ते त्याच्यात 70 to 75% जे लोक आहेत ते अंडर ट्रायल्स आहेत आणि प्रिझनमध्ये म्हणजे तुमचं लाईक ऑलमोस्ट म्हणजे तुमचं 20-30% वरती तुमचं कन्व्हिक्शन होत नाहीये. तर मोस्टली जे लोक आहेत ते प्रिझनमध्ये दे आर इम्प्लिकेटेड रॉंगली ऑर दर इज लॅक ऑफ एव्हिडन्स, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्विट करता येतंय. तर ॲट दी एंड ऑफ इट prisoners who are like people who are going behind bars are not necessarily the ones who are actually involved in some crime. पण तिकडे आपला म्हणजे दृष्टिकोन पण इतका लिमिटेड आहे. म्हणजे आपल्या जर्नलिझममध्ये पण तसंच आहे, पण आपल्याला टाइम भेटत नाही याच्यावर जास्त काम करण्यासाठी. आपले लॉ मेकर्स आहे ते त्याच्यामध्ये जास्त जात नाही, त्याच्यामध्ये काम करायला जात नाहीये. अँड वी आर इन द टाइम वेन पब्लिक आउटरेज केव्हा शांत होते जेव्हा प्रिझनरला बाहेर तुम्ही शूटआउटमध्ये मारलं. दॅट इज आर टेंडन्सी, लाईक दॅट इज आर अंडरस्टँडिंग ऑफ प्रिझन्स. आणि जातीचा खेळ म्हणजे प्रिझनचा तुम्ही पाहिला की ऑलमोस्ट 75 to 80% जे प्रिझनर्स आहेत ते बहुजन समाजाचे आहेत. म्हणजे ते हिंदूमध्ये असू दे किंवा मुसलमानामध्ये असू दे, ते आहे ते म्हणजे दे आर फ्रॉम म्हणजे ते म्हणजे डिस्क्रिमिनेटेड कम्युनिटीजमधून, मार्जिनलाइज कम्युनिटीजमधून येणारे लोक आहेत. तर ह्यांच्यावर म्हणजे होत नाहीये म्हणजे आणि कामं होत नाही इतक्या वर्षांपासून. आणि ब्रिटिश काळाचा म्हणजे हा मॅन्युअल आहे, ब्रिटिश काळाचा मॅन्युअल आहे, त्यांनी आपल्याला म्हणजे दिलेलं म्हणजे त्यांची लेगसी आपण पुढे नेत आहे. हे वी नीड टू स्टॉप सेईंग दॅट. इट्स बीन लाईक म्हणजे आपले ऑलमोस्ट इट्स 8th डेकेड. आपण आता झालं आपले स्वतःचा म्हणजे स्टेट बनलाय, आपलं स्वतःचं आपलं कॉन्स्टिट्यूशन बनलंय अँड वी हॅव नॉट वर्कड ऑन इट. अँड द रेलिक्स ऑफ जे ब्रिटिश काळाचे जे रेलिक्स आहेत त्याला आपण पुढे नेतोय. त्यांनी आपल्याला हे देण दिलंय ते झालं ना. लाईक हाऊ मेनी अजून चेंज नाही झालं. हा. सो वी कॅन लाईक लेट्स स्टॉप ब्लेमिंग देम अँड लेट्स लाईक स्टार्ट रिफ्लेक्टिंग ऑन आवरसेल्व्स अँड दॅट्स प्रिसाइसली लाईक हाऊ. जातीचा रकाना याला पण कुठेतरी त्याची नोंद केली गेली की रकाना आता हटवायला पाहिजे. म्हणजे सुप्रीम कोर्टाने हे इन्स्ट्रक्शन्स दिले की जेव्हा कोण प्रिझनमध्ये एंट्री मारतो किंवा त्याचे डिटेल्स जेव्हा लिहिले जातात, मग तो कॉन्व्हिक्ट झाला असेल किंवा अदरवाईज असेल, तर त्याची जातीची आता नोंदणी कुठेच नाही होणार. थँक्स फॉर आस्किंग दिस क्वेश्चन. ॲक्च्युली हा जजमेंट खूप चांगला आहे, पण हा एक मुद्दा सर्वात प्रॉब्लेमॅटिक आहे त्याच्यामध्ये. म्हणजे कसं आहे, तुमचा NCRBचा जो डेटा असतो, NCRB डेटा तुमचा सांगतो की तुम्हाला पूर्ण त्याच्यामध्ये एक प्रिझन स्टॅटिस्टिक म्हणून असते, प्रिझन स्टॅटिस्टिक ऑफ इंडिया PSI. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिझनमध्ये किती कॉन्व्हिक्टेड लोक आहेत, किती अंडर ट्रायल्स आहेत, किती प्रिव्हेंटेड डिटेन्शनमध्ये आहेत, किती महिला आहेत, किती मुलं आहेत, किती दलित आहेत, किती आदिवासी आहेत, किती OBC आहेत, किती मुसलमान आहेत, हे इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटतंय. ते कुठून भेटतंय? मी समजा प्रिझनला गेले तर मला विचारलं जातं माझं जात काय,
माझं जेंडर त्याच्यामध्ये मेन्शन केलं जातं आहे, माझं लग्न झालं आहे की नाही झालं आहे, माझं शिक्षण झालं आहे की नाही तेच त्याच्यामध्ये मेन्शन केलं जातं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला पॉलिसी लेवलवर जेव्हा तुम्ही काम करता तर तो डिटेल्स तुमचा फायदा येतो त्याचा. आणि तुम्ही हा डिटेल त्याच्यामधून काढला तर तुम्हाला केव्हा समजणार नाही की ह्याच्यामधून किती दलित होते, किती आदिवासी होते, किती बहुजन समाजाचे लोक होते, किती मुसलमान होते. तर हा एक मुद्दा माझा आणि माझ्या लॉयर्स बरोबर हा प्रश्न पण चालूच आहे की आम्हाला कसं याच्यामध्ये इंटरव्हीन करता येईल, कारण दिस इज ॲक्च्युली गोइंग टू बी अ मेजर सेटबॅक. So this is a problem that we are actually facing in the judgment. This is one point. बाकीचा जजमेंट इज व्हेरी गुड, बट दिस इज वन थिंग आय थिंक द कोर्ट मस्ट हॅव ॲक्च्युली नॉट अंडरस्टँड. म्हणजे आम्ही पण समजा रिपरकशन्स आणि आम्ही पण त्याला पेश नाही केलं असेल बरोबर, पण याला आम्हाला विल हॅव टू फाइंड स्ट्रॅटेजिकली टू ॲक्च्युली इंटरव्हीन इन दिस. सो बेसिकली हे सांगितलं गेलं आहे, पण तुम्ही याच्यावरती वर्क करणार आहेत असं तुमचं. म्हणजे डेफिनेटली म्हणजे लाईक वी आर definitely not happy with this aspect, and it needs to be like actually conveyed to the court in a way की त्याच्यामध्ये की ह्याचा रिपरकशन खूप जास्त असणार आहे, इम्प्लिकेशन्स खूप जास्त आहेत. आणि हे प्रिझनरच्या म्हणजे ते प्रिझनर्सच्या फेवरेबल म्हणजे ह्याच्यामध्ये नाही आहे, हे प्रिझनर्सच्या अगेन्स्ट जाऊ शकतं, कारण पॉलिसी लेवलवर दुसरे काहीच डेटा नाही आहे, एकच डेटा आपल्याकडे अवेलेबल आहेत. हे लँडमार्क जजमेंट आहेत सुकन्या, पण खूप वास्ट हा टॉपिक आहे. आणि आता इन्स्ट्रक्शन्स आले पण असतील किंवा जजमेंट पण आले असतील, तरी एक प्रायमरी लेवलचा हा एक जजमेंट आपण सांगू शकतो. डीप जाण्यासाठी अजून खूप काही करावं लागेल. तर दुसरं कोणतं असं पाऊल आता पुढे घेतलं जाणार तुमच्याकडून? आय एम नॉट अन ॲक्टिव्हिस्ट, मी जर्नलिस्ट आहे आणि म्हणजे फक्त जर्नलिझमचंच काम केलं इतकं वर्ष मी. हा म्हणजे एक पेटिशन टाकण्या अगोदरचा पण एक डायलेमा होता की ॲज अ जर्नलिस्ट तुम्ही पेटिशन करायला पाहिजे की नाही. पण प्रिझनर्स जे आहे ज्यांची स्वतःचे एक्सपिरियन्स होते ते पुढे येत नव्हते. मी जितके म्हणजे इतके आता सोर्सेस आपले प्रेझेन्समध्ये बनलेत की त्यांच्याशी मी जाऊन बोलत होते की तुम्ही फाईल करा, आणि जे पण त्यांना माहिती आहे की ते त्यांनी स्वतःला आयडेंटिफाय केलं आणि बाहेर आलं, त्यांना खूप सारे म्हणजे ॲडवर्स त्यांच्यावर म्हणजे होऊ शकतात, दबाव येऊ शकतात. मग मी स्टोरी हा लिहिलं होतं 2020 डिसेंबरमध्ये. 2023 डिसेंबरमध्ये मी कोर्टात गेले. ते 3 वर्ष. तर मी थांबले 3 वर्ष की कोणतेही ऑर्गनायझेशन ह्याच्यामध्ये पुढे येतील का, ते करतील का, किंवा कोणते इन्कार्सेटेड पर्सन कोणी पुढे येऊन करतील का, पण ते झालं नाही. देन माझे लॉयर्स असं म्हणणं होतं की तुझं म्हणजे प्रिझनवर म्हणजे तू ऑब्सेसिव्हली काम करत आहे प्रिझन्सवर, आणि तुझं म्हणजे लाईक कॉन्स्टंटली तुझ्या डोक्यात ते चालत असतं, अँड लेजिटिमेट आहेत, म्हणजे लाईक यू हॅव लाईक अ लेजिट रिझन टू ॲक्च्युली बी अ पार्ट ऑफ इट. द क्रेडिबिलिटी आहे, तर हे करूया आपण. म्हणजे हे म्हणजे ते इश्यू जास्त गरजेचं आहे. आता सध्या तुझ्याकडे प्रिझनमध्ये कोणी प्रिझनर भेटत नाही म्हणून पेटिशन नाही टाकता येतं, तर आपण ते सोडून पेटिशन टाकून आपण हे काम सुरू करूया. मग तसं केलंय. आय एम नॉट म्हणजे लाईक मी ॲक्टिव्हिस्ट नाही आहे, तर लाईक आय डोंट थिंक लाईक तसं काही होईल. पण ॲज रिपोर्टर्स वी वॉन्ट इम्पॅक्ट ना, म्हणजे आपल्या स्टोरीजला आपल्याला वाटतं की आपण जे स्टोरी करतो त्याला इम्पॅक्ट व्हायला पाहिजे. मे बी, आणि इम्पॅक्टसाठी आपण वेगवेगळे स्ट्रॅटेजीज बघतो. आपण बघतो की लाईक आपल्या असेंब्लीमध्ये आपला प्रश्न उचलला जातोय की नाही, आपण बघतो ना वेगवेगळ्या ह्याच्याने. तर मे बी ज्युडिशियल इंटरव्हेन्शन इज ऑल्सो अ वे. मे बी लाईक वी कॅन ऑल्सो लाईक स्टॉप फिलिंग सो अनकम्फर्टेबल की आपण म्हणजे कोर्टात जायचं की नाही, हे डिस्कम्फर्ट हे आपण थोडा बाजूला ठेवून मे बी देर आर न्यू वेज ऑफ लुकिंग ॲट इट. आय डू नॉट नो, लाईक आय डोंट हॅव एन आन्सर टू इट ॲक्च्युली. हा खूप मोठा मेसेज आहे सुकन्या. थँक्यू सो मच आमच्याशी बोलायला. अजून एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण की तुम्ही एक नुसतं स्टोरी न करता त्या स्टोरीला चेस करून त्याचं इम्पॅक्ट ॲटलिस्ट जसं तुम्ही सांगितलं ज्युडिशियल इंटरव्हेन्शन आणणं हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट होती आणि ती आणली गेली. हे एक एक्झाम्पल पण आहे, एक एपिटोम पण आहे. पत्रकारिता ज्या प्रकाराने चेंज होते त्याच्यासाठी महाराष्ट्रातून आलेली एक मुलगी, तिने कशा प्रकाराने पूर्ण देशभराच्या कारागृह यांना एक जातीभेद मुक्त करण्याचा एक पाऊल जे सुकन्याने उचललं आहे ते खरंच खूप महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे हे सांगू शकतो. दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद बरोबर मी उर्वशी खोना, झी 24 ताससाठी.